तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम वर्क फ्रॉम होम थ्रू करत असाल किंवा तुम्ही होम मेकर असाल, कुठल्याही प्रकारे घरी जर का तुम्ही दिवसभर असणार असाल तर तेच पायजमा, तेच बोरिंग कपडे न घालता थोडे फॅशनेबल, स्टायलिश आणि खूप कम्फर्टेबल असे कपडे घालून आपल्याला वेगवेगळी कामं पण करता येतात आणि त्याचबरोबर आपण एक स्टाईल स्टेटमेंट पण क्रिएट करत असतो. मला असं वाटतं आपण असे कपडे घालून आपल्या मनाला खूप छान वाटतं. एक पद्धतीचं सेल्फ केअर रुटीन आहे हे, असं सायकोलॉजिस्ट सांगतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करण्यासाठी, स्वतः रोज छान दिसण्यासाठी आणि एक फॅशन स्टेटमेंट क्रिएट करण्यासाठी, कम्फर्टेबल फॅशन स्टेटमेंट क्रिएट करण्यासाठी वर्क फ्रॉम होम असो, होम मेकिंग असो आणि इन जनरल तुम्ही जर का घरी असणार असाल तर तुमच्या बॉडी टाईपला कुठले कपडे शोभून दिसतील आणि कुठले रंग शोभून दिसतील त्याबद्दल इन डिटेल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला तुमचा अंडरटोन माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायचा असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे टाकते आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकते, नक्की चेकआउट करा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन, स्किन केअर, ब्युटी, स्टायलिंग, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग इत्यादी. जर तुम्हालाही टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. आता पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे, जर तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहिती नसेल तर तो फाइंड आउट करायचा आहे. आता तो कसा फाइंड आउट करायचा, तर सोपी मेथड म्हणजे आपल्याकडे एक मेजरिंग टेप असते, ती घ्यायची आहे. त्याच्याने तुमचे खांदे किती आहेत ते मोजायचे आहेत. त्यानंतर तुमची बस्ट लाईन किती आहे ती मोजायची आहे. त्यानंतर तुमची कंबर किती आहे ती मोजायची आहे आणि त्यानंतर तुमचे हिप्स किती आहेत ते मोजायचे आहेत. आणि आता तुम्हाला तुमची हाईट पण माहितीच असेल. आता तुम्हाला हे सगळे मेजरमेंट्स तुमचे आलेले आहेत. आता आपण ChatGPT कडे जाणार आहोत आणि आपण लिहिणार आहोत की दीज आर माय मेजरमेंट्स, कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज माय बॉडी टाईप. आणि ह्याने तुम्हाला तुमचा बॉडी टाईप मिळणार आहे. पॉइंट नंबर 1, पेअर शेप बॉडी टाईप. आता जर तुमच्या खांद्यांची रुंदी जी आहे ती तुमच्या हिप्स पेक्षा कमी असेल, म्हणजेच तुमच्या हिप्सची रुंदी जी आहे ती खांद्यांपेक्षा जास्ती असेल तर तुम्ही पेअर शेप बॉडी टाईप मध्ये मोडता. आता स्टायलिंग टिप्स नुसार जर तुमच्या खांद्यांची जी रुंदी आहे ती कमी आहे तुमच्या हिप्स पेक्षा तर आपल्याला खांद्यांवर जास्ती फोकस ठेवायला हवा, म्हणजेच अप्पर बॉडीकडे जास्ती फोकस ठेवायला हवा. त्यामुळे आपण आता असे आउटफिट्स चूज करणार आहोत ज्याने तुमच्या अप्पर बॉडीकडे जास्ती फोकस राहील. पहिला आउटफिट जो तुमच्यासाठी कम्फर्टेबल पण असणार आहे, त्याचबरोबर तुम्ही एक थोडंसं स्टाईल पण केलेलं आहे, ते म्हणजे पलाझो पॅन्ट्स घ्यायच्या आणि त्यावर लूज टी शर्ट आपण इन करून घालायचा. पलाझो पॅन्ट्स आणि लूज टी शर्ट मुळे आपला जो फोकस आहे तो अपर बॉडीकडे जाणार आहे, कारण का लूज टी शर्ट आहे आणि त्याचबरोबर पलाझो पॅन्ट्स असल्यामुळे खालून खूप मोकळं आहे. ह्याने तुम्ही अख्खा वेळ वर्क फ्रॉम होम करत असाल तरी खूप कम्फर्टेबल असाल, तुम्ही होम मेकिंग मध्ये असाल तरी खूप कम्फर्टेबल असाल. ह्यामध्ये जे पलाझो आहेत ते तुम्ही हाय वेस्टेड घ्यायला पाहिजे. दुसरा ऑप्शन म्हणजे खाली जॉगर्स पॅन्ट घालायच्या आणि वरती बोट नेक टॉप घालायचा. बोट नेक टॉप मुळे काय होतं की आपले जे खांदे आहेत ते थोडे ब्रॉडन दिसतात, म्हणजेच आपल्या हिप्सच्या प्रमाणे बॅलन्स आउट होतात आणि त्यामुळे पेअर शेप बॉडी टाईपला तो बॅलन्स्ड आउटफिट खूप छान दिसतो, कम्फर्टेबल पण असतो जॉगर्स असल्यामुळे आणि तुम्ही अख्खा वेळ त्याच्यामध्ये राहू शकता. तिसरा आउटफिट ऑप्शन माझा फेवरेट आहे, तो म्हणजे ए लाईन ड्रेसेस. ए लाईन ड्रेसेस खूप सुटसुटीत पण असतात, खूप छान पण दिसतात. तर तुम्हाला गुडघ्यापर्यंत ए लाईन ड्रेसेस मिळाले आणि तुम्हाला जर का ते आवडत असतील तर तुम्ही हा ऑप्शन नक्कीच चूज करायला पाहिजे. ह्याने तुमचे हिप्स जे आहेत ते पण खूप काही जास्ती दिसणार नाहीयेत. नॉर्मल एक छान आउटफिट आहे, हा खूप सुटसुटीत आउटफिट आहे आणि त्यामुळे कुठेच असा एक वेगळा फोकस जात नाही. अख्खाच्या अख्खा आउटफिटच तो खूप छान दिसतो. आता तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्हाला मस्टर्ड येलो कलर, ऑलिव्ह कलर आणि रस्ट कलर हे तिन्ही रंग जे आहेत ते खूप छान शोभून दिसतील. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला लायलॅक कलर किंवा लॅव्हेंडर कलर जो आहे तो, टील कलर किंवा बेरी कलर जो आहे तो, हे तिन्ही रंग जे आहेत ते खूप छान दिसतील. जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला आयव्हरी, डस्टी रोज किंवा टोप हे तिन्ही रंग छान दिसतील. पॉइंट नंबर 2, ऍपल शेप बॉडी टाईप. जर तुमच्या बॉडी टाईप मध्ये मधला जो भाग आहे तो जास्ती आहे आणि तुमची बाकीची जी रुंदी आहे ती कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे तर तुम्ही ऍपल बॉडी टाईप मध्ये मोडता. आता ऍपल बॉडी टाईप मध्ये बस्ट लाईन किंवा वेस्ट लाईन जी आहे ती डिफरन्शिएट होत नाही, म्हणजे वेगवेगळी कळत नाही. त्यामुळे आपल्याला असे कपडे निवडायचे आहेत ज्याने बस्ट लाईन, वेस्ट लाईन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिफरन्शिएट होतील आणि एक छान तुम्हाला आउटफिट दिसेल. आता ऍपल बॉडी टाईप साठी स्टायलिश, फॅशनेबल आणि कम्फर्ट एकत्र आणण्यासाठी पहिला जो आउटफिट आहे तो आहे एम्पायर वेस्ट कॉटन ड्रेस. एम्पायर ड्रेसेस, एम्पायर टॉप्स किंवा इन जनरल एम्पायर कटचे कुठलेही आउटफिट जे आहेत त्याची स्पेशालिटी ही आहे की त्याच्याने बस्टच्या खालीच लाइनिंग असल्यामुळे तुम्हाला तुमची जी कंबर आहे ती खूप मोठी वाटणार आहे आणि त्यामुळे ऍपल शेप बॉडी टाईपला असा जो आउटफिट आहे तो खूप छान दिसतो. दुसऱ्या आउटफिटचा ऑप्शन म्हणजे ट्युनिक टॉप्स आणि स्ट्रेट पॅन्ट्स. ट्युनिक टॉप असा एक टॉप आहे जो थोडासा लूज असतो आणि तो खूप मोठा पण असतो.
टॉप मोठा असल्यामुळे तुमचं जे पोट आहे ते इकडे झाकलं जातं. तसंच जर का तुम्ही स्ट्रेट पॅन्ट्स घातले असतील तर तो खूप बॅलन्स्ड आउटफिट दिसतो. तिसरा आउटफिट ऑप्शन म्हणजे कफ्तान किंवा एक रॅप ड्रेसेस असतात ते. रॅप ड्रेसेसमुळे काय होतं की तुमची बस्ट लाईन जी आहे ती किंवा तुमची जी मान आहे त्याच्याकडे जास्ती फोकस जातो. ह्याने कर्व्ही बॉडी दिसते, जेणेकरून तुमचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते खूप छान पद्धतीने दिसतील. आणि तुम्ही जर का ऍपल शेप्ड असाल तर त्याच्यामध्ये तुमचं पोट पण इकडे झाकलं जातं. अगेन खूप लूज आणि खूप कम्फर्टेबल असा एक आउटफिट आहे, जेणेकरून तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल, होम मेकिंग मध्ये असाल किंवा कुठल्याही पद्धतीने घरी असाल तर तुम्हाला खूप कम्फर्ट देणार आहे. बाकीची कामं पण होतील, ऍट द सेम टाइम तुमचं जे वर्क फ्रॉम होम काम आहे ते पण होईल. आता तुम्हाला कुठले रंग शोभून दिसतील तर तुम्ही जर का वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला कोरल रंग किंवा मस्टर्ड रंग किंवा वॉर्म ऑलिव्ह हे रंग खूप छान दिसतील. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला सॉफ्ट ब्लू, प्लम किंवा डीप ग्रीन हे रंग खूप छान दिसतील. जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला ग्रेज, मॉव्ह किंवा सँड हे रंग खूप छान दिसतील. पॉइंट नंबर 3, आर ग्लास बॉडी टाईप. आता आर ग्लास जसा दिसतो तसंच तुमचा बॉडी टाईप असतो. म्हणजे तुमचे जे खांदे आहेत ते आणि हिप्सची जी लेंथ आहे ती ऑलमोस्ट सेम असते आणि तुमची जी वेस्ट लाईन आहे ती कमी असते. त्यामुळे आपल्याला असे आउटफिट्स चूज करायचे आहेत ज्याने तुमची वेस्ट लाईन जी आहे ती खूप उठून दिसेल. पहिला आउटफिट ऑप्शन आर ग्लास बॉडी टाईप साठी कुठला असेल तर फिटेड टी शर्ट आणि त्याचबरोबर एक लेगिंग्स. ह्यामध्ये तुमची वेस्ट लाईन खूप हायलाइट होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो आर ग्लास बॉडी शेप आहे त्यामध्ये तुमचे जे कर्व्स आहेत, तुमचा जो बॉडी शेप आहे तो पण खूप चांगला दिसेल. दुसरा आउटफिट ऑप्शन तुमच्यासाठी म्हणजे एक जम्प सूट आहे, एक स्ट्रेचेबल जम्प सूट. त्याच्याच बरोबर तुमच्या वेस्टला एक टाय असेल किंवा नॉट असेल असा जो आउटफिट आहे तो खूप छान दिसणार आहे तुम्हाला. एक नॅचरली जम्पसूटमुळे तुमचा बॉडी टाईप हायलाइट होतो आणि त्याचबरोबर जर का तुम्ही आर ग्लास शेपचे असाल तर तुमची वेस्ट लाईन पण हायलाइट होणार आहे त्या टायमुळे. आणि जम्पसूट्स तुम्हाला माहितीच आहेत की किती कम्फर्टेबल असतात, तर ते तुम्हाला खरंच खूप छान शोभून दिसेल. तिसरा आउटफिट जो तुम्हाला खूप छान दिसणार आहे तो म्हणजे एक शर्ट ड्रेस. शर्ट ड्रेसमध्ये पण तुमच्या वेस्टच्या इथे, कमरेच्या इकडे एक टाइटनेस असेल, म्हणजे तो जो शर्ट ड्रेस आहे तो थोडा सिंच्ड असेल. ह्याने अगेन तुमची कंबर जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने हायलाइट होणार आहे. ऍट द सेम टाइम खूप कम्फर्टेबल येट थोडासा स्टायलिश असा एक ड्रेस शर्ट आहे आणि शर्ट असल्यामुळे थोडं एक स्ट्रक्चर पण येतं. आता जर का तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला कुठले रंग शोभून दिसतील तर हनी बेज, ब्रिक म्हणजे विटाचा रंग किंवा कॉपर हे रंग तुम्हाला खूप छान शोभून दिसतील. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला वाईन कलर, नेव्ही ब्लू किंवा आयसी लेव्हेंडर हे रंग खूप छान दिसतील. जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला सॉफ्ट ग्रे, क्रीम कलर किंवा रोज वूड कलर हे खूप छान दिसतील. पॉइंट नंबर 4, रेक्टँग्युलर बॉडी टाईप. जर तुमच्या खांद्यांची रुंदी, वेस्ट लाईनची रुंदी आणि हिप्स लाईनची रुंदी जर का एकसारखी असेल तर तुम्ही रेक्टँग्युलर बॉडी टाईप मध्ये मोडता. यामध्ये त्यांना स्ट्रेट फिगर पण म्हणतात. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की अगेन कंबर नसल्यामुळे कंबर आपण कशी आणू शकू, अशा आउटफिट्स मध्ये कंबर जास्ती छान दिसेल हे बघितलं गेलं पाहिजे. पहिला आउटफिट जो रेक्टँग्युलर बॉडी टाईपला खूप छान दिसणार आहे तो म्हणजे पेप्लम टॉप विथ टॅपर्ड जॉगर्स. पेप्लम टॉप मध्ये नॅचरलीच कमरेतून एक लाइनिंग असतं, त्यामुळे असं वाटू शकतं एक छान कंबर किंवा एक छान कर्व्स आहेत, म्हणूनच पेप्लम टॉप स्ट्रेट बॉडीला खूप छान दिसेल. दुसरा आउटफिट जो तुम्ही घालू शकता तो म्हणजे एक टी शर्ट आहे आणि शॉर्ट्स आहेत. टी शर्ट्स आणि शॉर्ट्समुळे काय होणार आहे की तुम्हाला एक सिम्पल आउटफिट पण दिसतो, ऍट द सेम टाइम शॉर्ट्समुळे वेस्ट लाईन जी आहे ती पण छान पद्धतीने दिसणार आहे. तिसरा आउटफिट जो तुम्ही घालू शकता तो म्हणजे कॉटन रॅप ड्रेस. कॉटनमुळे घरी तुम्ही कितीही कम्फर्टेबली वावरू शकता. ऍट द सेम टाइम जर का तुम्ही रॅप ड्रेस घालत असाल तर त्याने तुमची कंबर जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने हायलाइट होणार आहे. तुमचा जो बॉडी टाईप आहे तो एक आर ग्लास आहे असं पण दिसेल त्याच्यात. तुम्ही जर का वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला सनफ्लावर कलर किंवा ऑकर कलर किंवा बर्न्ड कोरल कलर हे खूप चांगले दिसणार आहेत. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर मिस्टी ब्लू, ग्राफाइट किंवा लायलॅक हे रंग खूप छान दिसणार आहेत. जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला मोका, बेज किंवा वॉर्म टोप हे रंग खूप छान दिसणार आहेत. पॉइंट नंबर 5, पेटीट बॉडी टाईप. जर तुमची हाईट छोटीशी असेल, म्हणजे तुम्ही एक छोट्या फ्रेम मधले असाल तर तुम्ही पेटीट बॉडी टाईप मध्ये मोडता. आता यामध्ये आपल्या बॉडी टाईपला कसं छान दिसते असे आउटफिट्स आपण निवडायला पाहिजेत. आता पेटीट बॉडी टाईप ज्यांचं असेल त्यांचे पाय जे असतात ते लहान असतात, त्यामुळे आपण पाय कसे मोठे दाखवू शकू असे आउटफिट्स आपण चूज केले तर आपण खूप बॅलन्स दिसू.
त्यामुळे क्रॉप टॉप आणि एक लॉंग हाय वेस्टेड जॉगर्स जी आहे ती खूप छान दिसणार आहे तुम्हाला. त्याने एक इल्युजन असं होणार आहे की तुमचे पाय जे आहेत ते खूप लॉंग आहेत आणि त्याचबरोबर क्रॉप टॉप आहे तो तुम्हाला सूट करणारच आहे. दुसरा आउटफिट जो तुम्ही घालायला पाहिजे तो म्हणजे मोनोक्रोम कॉर्ड सेट्स. मोनोक्रोमने काय होतं की एक व्हिज्युअल स्ट्रेट दिसतो, म्हणजे एक व्हिज्युअल जे आहे ते खूप स्ट्रेट लाईन मध्ये दिसतं. म्हणजेच आपली जी हाईट आहे ती आपली एकसारखी दिसणार आहे, कुठेच डिवाइड होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही थोडे टॉलर वाटणार आहात. आणि कॉर्ड सेट जो आहे तो एक उत्तम एक्झाम्पल आहे एक फॅशन स्टेटमेंट पण क्रिएट करायला, ऍट द सेम टाइम जर का तुम्ही घरी असाल तर कम्फर्टेबल राहायला. आता एक तिसरा ऑप्शन म्हणजे एक सिम्पल टी शर्ट ड्रेस आणि तुम्ही एक बेल्ट लावलाय वेस्ट साठी. ह्यामुळे एक व्हिज्युअली खूप सिम्पल खूप छान एक ड्रेस दिसणार आहे. त्याचबरोबर तुमची जी फिगर आहे ती टॉलर दिसणार आहे, कारण तुम्ही फक्त एक ड्रेस घातलेला आहे. आणि टी शर्ट ड्रेस जनरली गुडघ्याच्या अलीकडेच संपतात, त्यामुळे तुमची जी हाईट आहे ती खूप चांगली दिसणार आहे. जर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला रोज गोल्ड, अँबर किंवा कॅमेल हे रंग खूप छान दिसतील. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला स्काय ब्लू, पेरिविंकल किंवा डस्टी लायलॅक हे रंग खूप छान दिसतील. जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला क्रीम, मशरूम किंवा एक सॉफ्ट ब्लश हे रंग खूप छान दिसतील. पॉइंट नंबर 6, टॉल अँड लीन बॉडी टाईप. जर तुमची हाईट ऍव्हरेज हाईट पेक्षा खूप जास्ती आहे किंवा तुम्ही लीन बॉडीचे असाल तर तुम्ही ह्या बॉडी टाईप मध्ये मोडता. ह्यामध्ये अगेन आपल्याला आपले कर्व्स जे आहेत ते जास्ती चांगल्या पद्धतीने कसे दिसतील हे बघितलं गेलं पाहिजे. पहिला आउटफिट जो खूप कम्फर्टेबल आणि खूप फॅशनेबल असा एक आहे तो म्हणजे ओव्हर साइज टी शर्ट आणि एक शॉर्ट्स. तुम्ही बायकर शॉर्ट्स पण वापरू शकता किंवा एक नॉर्मल शॉर्ट्स पण वापरू शकता. ह्याने एक फॅशन स्टेटमेंट अगेन आहेच आहे, त्याचबरोबर अतिशय कम्फर्टेबल आहे. ह्याने खूप एक कॅज्युअल लुक पण येणार आहे. ऍट द सेम टाइम तुमची बॉडी जर का लीन बॉडी टाईप असणार आहे तर ह्यामध्ये ओव्हर साइज टी शर्ट तुम्हाला खूप छान पद्धतीने शोभून दिसेल. दुसरा आउटफिट ऑप्शन म्हणजे ट्युनिक ड्रेस पण त्याच्यावर बेल्ट. आता बेल्ट लावल्यामुळे तुमची जी व्हर्टिकल लॉंग फिगर आहे त्याच्यामध्ये एक ब्रेक येणार आहे आणि तुमची कंबर छान पद्धतीने हायलाइट होणार आहे. त्याने तुमची लीन बॉडी टाईप खूप छान पद्धतीने दिसेल. तिसरा आउटफिट ऑप्शन म्हणजे व्हाईट लेग प्रिंटेड पॅन्ट्स आणि त्याच्यावर एक सॉलिड कलरचा टी शर्ट. प्रिंटेड पॅन्ट्समुळे तुमचे जे पाय आहेत ते खूप छान दिसणार आहेत. त्याचबरोबर प्रिंटेड पॅन्ट्सवर तुम्ही एक प्लेन टी शर्ट घातलात तर तो एक फॅशनेबल पण वाटणार आहे, कम्फर्टेबल पण वाटणार आहे आणि घरी बाकीची कामं करताना पण चांगल्या पद्धतीने तुम्ही वावरू शकता. ह्याने तुमची टॉल फिगर खूप छान हायलाइट होणार आहे. तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला टेराकोटा म्हणजे एक रेडिश ब्राऊन कलर असतो तो, ब्रॉन्झ कलर किंवा कोरल कलर हे खूप छान दिसतील. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला स्लेट ब्लू, मलबरी किंवा एमरल्ड ग्रीन हे रंग खूप छान दिसतील. तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला शेल पिंक, बेज, लाईट कॉफी हे रंग खूप छान दिसतील. हे असे तुमच्या बॉडी टाईपला सूट होणारे, तुमच्या अंडरटोनला सूट होणारे असे वर्क फ्रॉम होम आउटफिट्स होते. मला असं खरंच वाटतं की घरी पण तुम्ही खूप छान अमेझिंग फील करायला पाहिजे, मनातून खूप रिफ्रेशिंग असायला पाहिजे. आपण तेच बोरिंग कपडे घालून आपल्या मनाला पण असं वाटत असतं की आपण काहीच करत नाही आहोत, आपण काहीच कुठे कष्ट घेत नाही आहोत. त्यामुळे आपल्या प्रोडक्टिव्हिटीसाठी, आपल्या सेल्फ केअरसाठी आपण थोडं सजणं काहीच वाईट नाहीये. आणि सजणं म्हणजे आपल्या बॉडी टाईप नुसार आपण कपडे घातलेत तर आपल्यालाच एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि आपण खूप छान दिसतोय हे आपल्याला लक्षात येतं. त्याचमुळे माझा एक छोटा अटेम्प्ट तुम्हाला सांगण्यासाठी की वर्क फ्रॉम होम असेल, होम मेकिंग असेल, तुम्ही घरी असाल तरी तुम्ही थोडे एफर्ट्स घालून तुमच्या बॉडी टाईपला सूट होणारे आउटफिट्स तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला खूप छान वाटणार आहे त्याने. तुम्ही नक्की हे ट्राय करा. अजून असे तुम्हाला कुठले फॅशन व्हिडिओज आवडतील हे नक्की मला ऐकायला आवडेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला हे सांगा. थँक्यू सो मच. सी यू सून.